नमस्कार. श्री स्वामी समर्थ. 15 एप्रिल वार बुधवारी स्वामी महाराजांची पुण्यतिथी आहे आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी कशा प्रकारे साजरी करायची आहे, कोणत्या सेवा करायच्या आहे आणि काय नियम पाळायचे आहे हे सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. त्यामुळे माहिती शेवटपर्यंत ऐका. माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि माहिती तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. स्वामी पुण्यतिथी हा खूप पवित्र दिवस आहे. महाराजांनी या दिवशी आपला देह सोडला होता, पण ते आजही आपल्या भक्तांसोबत आहे, आपल्यासोबत आहे. स्वामी महाराज नेहमी म्हणायचे, हम गया नहीं जिंदा आहे. म्हणजेच स्वामी महाराज प्रत्यक्षपणे जरी आपल्याला दिसत नसले तरीही अप्रत्यक्षपणे स्वामी महाराज नेहमीच आपल्या भक्तांसोबत असतात. स्वामी महाराज नेहमी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. म्हणजेच काय, जेव्हा आपण संकटात असतो किंवा अडचणीमध्ये असतो तेव्हा स्वामी महाराज आपल्याला त्या संकटातून बाहेर काढण्यासाठी धावून येत असतात आणि आपल्या भक्तांच्या पाठीशी सदैव उभे राहत असतात. म्हणून स्वामी पुण्यतिथीचा दिवस आपण श्रद्धेने आणि विश्वासाने साजरा करायचा असतो. आता स्वामी पुण्यतिथीच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करून स्वच्छ कपडे घालायचे आहे. शक्य असल्यास पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करायचे. घर स्वच्छ करून देवघर स्वच्छ करायचं आहे. रोजची देवपूजा करायची आहे. घराच्या उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे आणि घरासमोर रांगोळी काढायची आहे. आता स्वामी पुण्यतिथी निमित्त ज्यांनी गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण केलं असेल त्यांनी स्वामी पुण्यतिथीच्या दिवशी गुरुचरित्र ग्रंथाच्या पारायणाचं उद्यापन करायचं आहे. सकाळी 10:30 वाजेपर्यंत आपल्याला 4 नैवेद्य तयार करायचे आहे आणि 10:30 वाजता नैवेद्य दाखवून आपल्याला पंचारती करायची आहे. अशा प्रकारे आपल्याला गुरुचरित्र ग्रंथाच्या पारायणाचं उद्यापन याच दिवशी सकाळी करायचं आहे. आता यानंतर आपल्याला स्वामी महाराजांची पूजा करायची आहे. तर बघा, आपल्या देवघरासमोर आपल्याला एक पाट किंवा चौरंग ठेवायचा आहे. त्यावर पिवळं किंवा पांढरं वस्त्र अंथरायचं आहे आणि त्या पाटावर स्वामी महाराजांचा फोटो किंवा मूर्ती ठेवायची आहे. फोटो असेल तर त्याला स्वच्छ कपड्याने पुसून तो फोटो त्या पाटावर ठेवा आणि हिना तर त्या फोटोला लावायचा आहे. जर तुमच्याकडे स्वामी महाराजांची मूर्ती असेल तर सर्वप्रथम मूर्तीला अभिषेक करायचा आहे. पाण्याने अभिषेक करायचा आहे किंवा पंचामृताने देखील अभिषेक करू शकता. आता अभिषेक करत असताना पुरुष सूक्तम, श्री सूक्तम आणि पवमान सूक्तमचं पठण आपल्याला करायचं आहे. जर हे शक्य नसेल तर श्री स्वामी समर्थ नामाचा जप आपल्याला अभिषेक करत असताना करायचा आहे. अभिषेकाचं जे पाणी आहे हे पाणी साधं पाणी राहत नाही, ते पवित्र तीर्थ बनत असतं. त्यामुळे हे तीर्थ घरातील सर्वांनी प्यायचं आहे आणि थोडंसं घरामध्ये शिंपडायचं आहे. टॉयलेट बाथरूमची जागा सोडता. यामुळे घरातील नकारात्मकता दूर होते आणि घरामध्ये सकारात्मक वातावरण तयार होते. यानंतर मूर्ती स्वच्छ कपड्याने पुसून पुन्हा पाटावर थोड्याशा अक्षता ठेवून त्यावर ठेवायची आहे आणि आता स्वामी महाराजांना चंदन लावायचं आहे, अक्षता लावायच्या आहे आणि फुले सुद्धा अर्पण करायची आहे. पांढरी फुले, विशेषतः चाफ्याचं फूल स्वामी महाराजांना अर्पण करायचं आहे. त्यानंतर स्वामी महाराजांना तुमच्याकडे जी फुलं उपलब्ध असतील ती अर्पण करायची आहे. स्वामी महाराजांना तुपाचा दिवा लावायचा आहे, तेलाचा दिवा लावायचा आहे, अगरबत्ती, धूप लावायचा आहे आणि मनापासून स्वामी महाराजांना मुजरा करून प्रार्थना करायची आहे. आता अभिषेक आणि पूजा झाल्यानंतर स्वामी महाराजांना नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे. आता नैवेद्य कशाचा दाखवायचा, तर नैवेद्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीने कोणताही पदार्थ बनवू शकतात. डाळ, भात, भाजी, पोळी हे साधे पदार्थ सुद्धा बनवू शकतात. कांद्याची भजी महाराजांना आवडायची ती सुद्धा तुम्ही बनवू शकतात किंवा स्वामी महाराजांना डाळीचे लाडू खूप आवडतात, यामुळे डाळीचे लाडू सुद्धा तुम्ही नक्की बनवू शकतात. त्याचबरोबर खीर किंवा शिरा सुद्धा बनवू शकता. विशेष म्हणजे गूळ टाकून केलेली गव्हाची खीर स्वामी महाराजांना खूप प्रिय मानली जाते. तुम्हाला जे पदार्थ बनवता येतील ते मनापासून बनवून स्वामी महाराजांना नैवेद्य दाखवा आणि नाहीच काही जमलं तर तुम्ही साधा दूध साखरेचा नैवेद्य सुद्धा स्वामी महाराजांना अर्पण करू शकतात. शेवटी स्वामी महाराजांना प्रिय आहे ती तुमची भक्ती आणि विश्वास. तुम्ही किती मनोभावे आणि किती श्रद्धेनं सेवा करता हे स्वामी महाराजांना प्रिय आहे. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे सेवा काय करायची, तर बघा, ज्यांनी गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण केलं असेल त्यांनी या दिवशी त्या पारायणाचं उद्यापन करायचं आहे आणि सकाळी 10:30 वाजताच आपल्याला सर्व पूजा करायची आहे. 10:30 वाजता स्वामी महाराजांना नैवेद्य दाखवून आपल्याला आरती करायची आहे. आणि जर तुम्ही स्वामी पुण्यतिथीच्या काळात गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण केलं नसेल तर तुम्ही स्वामी पुण्यतिथीच्या दिवशी श्री स्वामी चरित्र सारामृताचा एक पाठ म्हणजे 1 ते 21 अध्याय एका बैठकीत वाचायचे आहे. त्याचबरोबर तुम्ही पुरुष सूक्तम, पवमान सूक्तम, श्री सूक्तम किंवा गुरुचरित्रातील 14वा आणि 18वा अध्यायाचं पठण करायचं आहे.
त्याचबरोबर 11 माळी तुम्ही स्वामी नामाचा जप करू शकतात. 11 वेळा तारक मंत्र आपल्याला म्हणायचा आहे. या सेवा स्वामी पुण्यतिथीच्या दिवशी न चुकता आपल्याला करायच्याच आहे. 11 माळी स्वामी नामाचा जप, 11 वेळा तारक मंत्र आणि एक पाठ स्वामी चरित्र सार अमृत ग्रंथाचा हा या दिवशी आपल्याला या सेवा नक्कीच करायच्या आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी शक्य तितका वेळ श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करत राहायचा आहे. तुम्ही काही काम करत असाल तर काम करतानाही मनात नामस्मरण चालू ठेवायचं आहे. आता जर तुम्हाला शक्य असेल तर स्वामी पुण्यतिथीच्या दिवशी तुम्ही उपवास करू शकता आणि जर उपवास करणं शक्य नसेल तर तुम्ही एक वेळ पोटभर जेवण करू शकतात किंवा या दिवशी तुम्ही फलाहार देखील करू शकतात. महत्त्वाचं म्हणजे जे काही कराल ते श्रद्धेनं आणि मनापासून करायचं आहे. आणि जर तुमच्या घराजवळ स्वामी महाराजांचं किंवा दत्त महाराजांचं मंदिर असेल किंवा केंद्र असेल तर तिथे जायचं आहे आणि जाताना आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांनी जायचं आहे. महाराजांना नारळ खडी साखर घेऊन जायचं आहे. तिथे गेल्यावर महाराजांना अर्पण करून मुजरा करायचा आहे आणि स्वामी महाराजांना आपल्याला प्रार्थना करायची आहे की माझ्याकडून तुम्ही जास्तीत जास्त सेवा करून घ्या, सदैव आम्हा सर्वांच्या पाठीशी उभे राहा, अशी प्रार्थना आपल्याला स्वामी महाराजांना करायची आहे. आता स्वामी पुण्यतिथीच्या दिवशी अन्नदान करणे खूप महत्त्वाचं आहे. म्हणून गरजू किंवा गरीब लोकांना अन्नदान करण्याचा प्रयत्न करा. त्यांच्या गरजेच्या वस्तू जसे कपडे किंवा पैसे, इतर वस्तू त्यांना दान करू शकतात. जर तुम्ही स्वामी महाराजांच्या मंदिरात गेले तर तिथे जाऊन सामूहिक अन्नदानामध्ये सुद्धा सहभागी व्हायचं आहे किंवा आर्थिक मदत करायची आहे. आता स्वामी पुण्यतिथीच्या दिवशी कांदा, लसूण आणि तामसी पदार्थ खाणं टाळायचं आहे. तसेच वाईट विचार आणि नकारात्मकता सुद्धा टाळायची आहे. जास्तीत जास्त नामस्मरण आपल्याला करायचं आहे. स्वामी महाराज आपल्याकडून सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वामी महाराजांना आपल्याला प्रार्थना करायची आहे की स्वामी महाराज आमच्याकडून तुमची सेवा सदैव करून घ्या, आमच्या पाठीशी नेहमी उभे राहा आणि आमच्या घरामध्ये तुमचं सहवास कायम ठेवा. फक्त तुम्ही या दिवशी ज्या काही सेवा करणार आहात त्या फक्त मनोभावे आणि विश्वासाने करा. स्वामी महाराजांवर तुमचा जो विश्वास आहे, जी भक्ती आहे, श्रद्धा आहे ती दृढ ठेवून या सेवा करण्याचा प्रयत्न करा आणि दिवसभरात आपलं वर्तन, विचार, वाणी शुद्ध ठेवण्याचा प्रयत्न करा. शक्य झालं तर गाईला घास खाऊ घाला, कुत्र्याला चपाती खाऊ घाला, गोरगरिबांना अन्नदान करण्याचा प्रयत्न करा. आणि या 7 दिवसांच्या कालावधीमध्ये जरी काही सेवा करणं शक्य झालं नसेल तर स्वामी पुण्यतिथीच्या दिवशी सेवा करण्याचा नक्की प्रयत्न करा. ही शेवटची संधी आहे आणि ही संधी चुकवू नका. आणि म्हणून स्वामी पुण्यतिथीच्या दिवशी आपल्याला या सेवा करायच्या आहे. शेवटी लक्षात ठेवा, स्वामी पुण्यतिथी म्हणजे फक्त एक दिवस नाही तर हा दिवस आहे स्वामींचं नाव घेण्याचा आणि स्वामींच्या जवळ जाण्याचा. आणि म्हणून स्वामी पुण्यतिथीच्या दिवशी अखंडपणे नामस्मरण नक्की करा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत माहिती शेअर करा. पुन्हा भेटू नवीन माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.